नमस्कार, मी जयश्री तोरडमल. चला, मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मी तुम्हाला सांगतो तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवद्गीता वाचलेली खूप चांगलं असतं. आणि आता मी भगवद्गीताच वाचत आहे. पूर्वी बी झालेलं आहे माझं बरेच वेळ वाचून. आता मी परत भगवद्गीता वाचत आहे. तर आज आपला विषय हा आहे की आपल्याला जीवनामध्ये जे पण काही मिळतं गोष्टी, चांगल्या असो वाईट असो, अन्न असो वस्त्र असो, जे काही मिळतं ना त्या प्रत्येक गोष्टीचा आभार मानायचा, असं भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे. आता का बरं आभार मानायचा? आभार का मानायचा त्याचं? कारण भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की या सृष्टीवर जे पण काही आहे, आपले हवा, अन्न, वस्त्र, जे काय पर्वत वगैरे आपण जेवण वगैरे करतो, म्हणजे आपल्या सहित जे काही या सृष्टीवर आहे हे सर्व कृष्णाचा अवतार आहे, असं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी. मग आता आपण काय करायचं? त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्हाला जे पण काही मिळेल त्या गोष्टीचे नेहमी आभार मानायचे, मन समाधानी ठेवायचं. आता तुम्ही म्हणाल आभार मानण्याने काय होतं? आभार मानण्याने हे होतं की आत्ता आपल्याला जे मिळालेलं आहे नंतर त्याच्यापेक्षा आपल्याला ते जास्त मिळतं. आता कसं, कोणतीही गोष्ट घेतली की आपली सवय कशी असते की मी घेतली, मी केली नाही. परमेश्वर ज्या वेळेस देतो त्यावेळेस आपण घेतो. आपण जेव्हा आपले चांगले किंवा वाईट कर्म करतो त्याच्यापासून आपण जे पण काही घ्यायचं ते घेत असतो. चांगले कर्म केले तर चांगल्या गोष्टी मिळतात, वाईट कर्म केले तर वाईट गोष्टी मिळतात. आपण खाली फक्त याच गोष्टीसाठी आलेलो आहे, चांगले किंवा वाईट कर्म करण्यासाठी. मग ते आपल्या नियमानुसार जसं आपल्याला वाटतं तसे आपण ते कर्म करत राहतो. जरी आपल्याबरोबर चांगल्या गोष्टी झाल्या तर आपण नक्कीच चांगले कर्म केलेले आहेत, त्यामुळं आपले चांगल्या गोष्टी होतात. किंवा वाईट जर आपल्या संगती काय घडलं असेल किंवा झालं असेल तर ते आपल्या कर्मामुळंच घडलं. ह्या जन्मामधलं ते कर्म असेल किंवा मागच्या जन्मातलं कर्म असेल, पण ते जे काय घडतं ते आपल्यामुळंच घडत असतं. आपण परमेश्वराचा अंश आहे, त्याने आपल्याला जन्म दिलेला आहे. या सृष्टीवर बरंच काही तो आपल्याला देत आहे, पण कर्म फक्त चांगले किंवा वाईट करायचे हे आपल्या आतमध्ये आहे. त्यामुळं त्यांनी काय सांगितले की तुम्ही प्रत्येक गोष्ट, कोणतीही गोष्ट तुम्हाला मिळाली ना त्या गोष्टीचे नेहमी आभार मानायचे. त्याच्यामुळं होतं काय, आपल्याला नंतरने ते चांगल्या कर्माने चांगल्या गोष्टी मिळाल्या की आणखीच चांगलं होत जातं. त्यामुळं आपण आपण स्वतः केलं असं म्हणायचं नाही, परमेश्वराने केलं. जे काही करतो तेच करतो. आपण फक्त आपले कर्म करत राहायचे, चांगले किंवा वाईट. आपल्याला आता आपण आपल्या कर्माने कष्ट करतो, त्या कष्टातनं आपण अन्न वगैरे आपल्याला जे काय अवेलेबल वस्तू असतात जीवन जगण्यासाठी ते घेतो. पण ते देतो कोण आपल्याला? देव. जेव्हा पाऊस पडतो, ऊन पडतो, वारा येतो, त्यावेळेस धान्य पिकतं, त्यापासून म्हणजे सगळं काही त्याच्यापासून आपल्याला मिळतं. मग हे कोण देतं? हे श्रीकृष्ण देतात. त्यामुळं हे भगवद्गीतेमध्ये आपल्याला मी साध्या शब्दांमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यामुळं आपल्याला श्रीकृष्ण म्हणतात की जे काही मिळतं त्याच्यामध्ये देवाचे नेहमी आभार मानत जा. त्यामुळं कसं देवालाही बरं वाटतं आणि देव आपल्याला आशीर्वादसुद्धा देतो. आता बघा, आपण जर आपल्या मुलांना, एक उदाहरण देते मी तुम्हाला, आपण जर आपल्या मुलांना किंवा अन्यथा दुसरं कुणाला शेजाऱ्या पाजाऱ्यांना जर आपण कोणती गोष्ट दिली आणि त्यांनी जर आपलं आधार मानले, आपलं चांगलं म्हणले की चला बाबा, हे ताई खूप चांगल्या आहेत, त्यांनी हे दिलं ते दिलं, की आपल्याला त्यांच्याविषयी कुठंतरी एक चांगलं मनामध्ये हे राहते भावना, आणि आपण त्यांना पुढच्या वेळेस आणखीन काही देतो चांगलं. त्याचप्रमाणे ब्रह्मांडाचे आपण अंश आहे देवाचे, आणि त्याने आपल्याला दिल्याबद्दल आपण नेहमी त्याचे आभार मानायचे, म्हणजे पुढच्या वेळेस तो आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी देत राहतो. ठीक आहे.
व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मीनारायण लिहित जा. नमस्कार.